सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. एक क्षण शांत बसा आणि मनात एक प्रश्न उभा करा. ज्याला आपण सत्य मानतो ते खरोखर अनुभवातून आलेलं आहे का? जर या प्रश्नाने तुमचं लक्ष एकाग्र केलं असेल तर आजची ही लीळा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आज आपण ज्या अद्भुत लीळेबद्दल चिंतन करणार आहोत ती केवळ कथा नाही, तर ती अनुभवाकडे नेणारी दिशा आहे. आजचा विषय आहे श्री चक्रधर स्वामींची अद्भुत लीळा, पूर्ण कथन आणि त्यामागील गूढ अर्थ. ही लीळा बाह्य चमत्कारांबद्दल नाही, तर अंतर्मनातील परिवर्तनाबद्दल आहे. ही लीळा समजून घेतली तर पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अनुभवाची गुणवत्ता बदलते. एकदा एका ठिकाणी काही जिज्ञासू साधक एकत्र आले होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. ज्ञान काय आहे, सत्य काय आहे आणि अनुभव म्हणजे नक्की काय? ते सर्व श्री चक्रधर स्वामींच्या समोर आले. त्यांनी नम्रपणे विचारलं, आम्हाला सत्याचा अनुभव कसा घ्यायचा? स्वामी शांतपणे ऐकत होते. त्यांनी तात्काळ उत्तर दिलं नाही. थोडा वेळ गेला आणि मग त्यांनी एक साधी कृती केली. ते सर्वांना जवळच्या पाण्याच्या ठिकाणी घेऊन गेले. पाणी पूर्णपणे शांत होतं. त्यांनी सर्वांना त्या पाण्याकडे पाहायला सांगितलं. सर्वांनी पाहिलं. पाण्यात त्यांचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. मग स्वामींनी एक छोटासा दगड पाण्यात टाकला. क्षणात तरंग निर्माण झाले आणि प्रतिबिंब अस्पष्ट झालं. तेव्हा स्वामी म्हणाले, हेच तुमच्या मनाचं स्वरूप आहे. जेव्हा मन शांत असतं तेव्हा वास्तव स्पष्ट दिसतं, पण जेव्हा विचारांचे तरंग निर्माण होतात तेव्हा सत्य विकृत दिसतं. ही साधी कृती पण अत्यंत गहन संदेश देणारी होती. हीच त्या लीळेची सुरुवात होती. पण इथेच लीळा संपत नाही. ही फक्त पहिली पायरी आहे. यानंतर स्वामींनी पुढे सांगितलं, तुम्ही जे पाहता ते सत्य नसतं. तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतून जे दिसतं तेच तुम्ही सत्य मानता. म्हणूनच स्थिती बदलली की दृष्टी बदलते, आणि दृष्टी बदलली की अनुभव बदलतो. या लीळेतून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. मनाची शुद्धता आणि स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. मन जर अस्थिर असेल तर सत्य समोर असलं तरी दिसत नाही. ही गोष्ट समजणं म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. स्वामींनी कोणताही गुंतागुंतीचा उपदेश दिला नाही, फक्त एक अनुभव दिला. कारण अनुभवातून मिळालेलं ज्ञान कधीच विसरलं जात नाही. यानंतर त्यांनी सर्वांना सांगितलं की मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला समजून घ्या, त्यांचं निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही निरीक्षक बनता तेव्हा मन हळूहळू शांत होतं. हीच साधना आहे, हीच खरी दिशा आहे. या लीळेचा गाभा इथेच आहे, पण अजून एक सूक्ष्म स्तर आहे. तो म्हणजे निरीक्षण करणारा कोण? तर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कारण जो निरीक्षण करतो तोही जर विचारांमध्ये गुंतला तर सत्य पुन्हा दूर जातं. म्हणून निरीक्षणही शुद्ध असावं लागतं. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही निष्कर्षाशिवाय, फक्त जागरूकतेने. यालाच स्वामींनी प्रत्यक्ष अनुभवातून दाखवलं. ही लीळा केवळ पाहण्याची नाही तर आचरणात आणण्याची आहे. या लीळेचा पुढील भाग अधिक गहन आहे. जेव्हा साधकांनी या अनुभवाचा विचार केला तेव्हा त्यांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. जर मन शांत केल्यावर सत्य दिसतं तर मनाच्या पलीकडे काय आहे? स्वामींनी यावर थेट उत्तर दिलं नाही, पण त्यांनी पुन्हा एक कृती केली. ते सर्वांना शांत बसायला सांगितलं. कोणताही मंत्र नाही, कोणताही विशेष नियम नाही, फक्त बसणं आणि स्वतःकडे पाहणं. सुरुवातीला मन भटकत होतं, विचार येत होते, पण हळूहळू एक वेगळीच अवस्था निर्माण झाली. मनाची गती कमी झाली आणि एक स्थिरता जाणवू लागली. त्या स्थिरतेत एक सूक्ष्म जाणीव निर्माण झाली. ही जाणीव विचारांपेक्षा वेगळी होती. ती अनुभव होती. या अवस्थेत एक महत्वाची गोष्ट स्पष्ट झाली. सत्य हे मिळवण्याची गोष्ट नाही, ते ओळखण्याची गोष्ट आहे. ते आधीपासूनच आहे, फक्त मनाच्या तरंगामुळे ते दिसत नाही. जेव्हा तरंग शांत होतात तेव्हा सत्य स्वतः प्रकट होते. हीच या लीळेची परिपूर्णता आहे. या लीळेचा अर्थ फक्त बौद्धिक नाही, तो अनुभवात्मक आहे. जर ही लीळा फक्त ऐकली तर ती कथा राहील,
पण जर ती जगली तर ती सत्य बनेल. हीच या लीळेची ताकद आहे. स्वामींचा मार्ग नेहमी अनुभवावर आधारित होता. ते सांगत नव्हते, ते दाखवत होते. ते पटवत नव्हते, ते अनुभव देत होते. हीच त्यांची महानता होती. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश. जर तुम्हाला ही लीळा समजली तर तुम्ही बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मनाकडे वळाल. जर तुम्ही अंतर्मनाकडे वळलात तर तुम्हाला मन समजेल. जर मन समजलं तर विचारांची पकड सुटेल, आणि जिथे विचारांची पकड सुटते तिथे सत्य स्पष्ट होतं. हीच त्या लीळेची खरी अनुभूती आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.